श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? आज सकाळीच गंगूला कामाला लावलेलं होतं, पण हिचा थोडासा गॅप पडल्यामुळे ऑलरेडी हिच्यामध्ये जे सेट असलेला घराचा मॅप जो आहे तो पूर्णपणे डिलीट झालेला होता. त्यामुळे सकाळी मला वाटलं ही साफसफाई करेल, पण ही लागली अधनं-मधनं कुठं पण फिरायला. कारण का ही पूर्ण घराचा मॅप जो आहे तो आता घेत होते. हे बघा, आता तिथनंच मध्ये निघाली कुणीकडे कोपऱ्यात. तर ती आता एकदा पूर्ण घर भरून फिरणार. आता स्वच्छता करत नाही आहे ती, फिरायला लागलेली आहे. आता मॅप घेणार आणि त्याच्यानंतर मग इथून पुढे कधीही लावेल तेव्हा ती बरोबर तिचं ती स्वतः स्वतः काम करणार. हिला आता मी बरेच दिवस झालं ब्रेक दिलता, कारण ही वरती नेलेली होती आणि तिकडं वरतीच राहिलेली होती. आर्यनला म्हणलं, आता रोज तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तर पहिला हिला लावत जावा. मला अजून ते लावता वगैरे येत नाही आहे. हिला लावत जावा, म्हणजे ही माझं बरंचसं काम होईपर्यंत निदान थोडाफार कचरा तरी कमी करेल. यानं काय होतं की झाडू वगैरे आपण जर मारायला गेलो तर लगेच झाडू मारून होतो ना. असली की वस्तू आपण त्याचा रेग्युलर वापर करत नाही, आळस करतो. आणि नसली की वाटतं की ही वस्तू कधी येते. मला तसंच झालं होतं आधी, कधी येते कधी येते ना. आता आली तर मग तिला धड वापरायचं म्हणजे रेग्युलर नाही आहे. असो, आज ना मला स्वयंपाक रेग्युलरपेक्षा लवकर बनवायचा होता. आता किट्टोचं तर रेग्युलर टायमिंग असतंच, मला 7 पर्यंत तिला सगळं द्यावंच लागतं. पण त्यात आज आर्यनचं पण होतं. कारण आर्यन जो आहे तो आता फुटबॉलच्या ज्या काही स्पर्धा आहेत, त्यांची मॅच आहे, काय काय आहे बाबा, तर त्याच्यामध्ये तो म्हणलेला की मी रेग्युलरपेक्षा 2 तास आधी जाणार आहे. मग आता म्हणलं चला किट्टोला करते, त्यातलंच तुझं पण सकाळी होऊन जाते. तर त्याच्यासाठी एकीकडे चहा ठेवला आणि पटकन उपीट बनवलेलं आहे. गोड शिरा वगैरे बनवावं म्हटलेलं होतं, पण साखरेचं तुम्ही जसं बघताय ना आता प्रमाण कमी केलं आहे आणि गूळ जो आहे तो संपलेला होता. आणि त्या किट्टोला ना तूप घातलेला आणि गूळ घातलेला शिरा भरपूर आवडतो. ती तेच म्हणत होती मला. आणि आर्यनचं असं म्हणणं होतं की गोड नको, तिखट कर. कारण आर्यनबद्दल जी कमेंट होती ते हायलाईट झाली की तुमच्या पूर्ण घरामध्ये आर्यन वेगळाच आहे, इनोसंट आहे वगैरे, अशा भरपूर कमेंट आल्या. तर तुम्हाला खरं सांगू, आता तुम्ही बघताय ठीक आहे, तुम्ही व्हिडिओमधून बघताय, पण जवळची सुद्धा जर बघायला गेलं, कुठं नातेवाईक असू दे, पाहुणे असू दे किंवा मित्र सर्कल काय असू दे, कोणी असू दे, आयांशी ना वेगळ्याच पद्धतीनं कनेक्ट होतात बरं का. म्हणजे आईसुद्धा, आता आपली जजची आई आहे ना, तीसुद्धा म्हणते, जेव्हा आर्यनसोबत राहतो ना किंवा त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की एक समाधान मिळतं. म्हणजे ते असं पॉझिटिव्ह एक असतं, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघितलं की आपल्याला का कोणास ठाऊक खूप बरं वाटतं ना, तसा आर्यनचा चेहरा आहे असं आई म्हणत होती. आणि स्वभाव पण बघायला गेलं तर ताईनो, खरंच तुम्ही म्हणता ना पूर्ण फॅमिलीपेक्षा तो वेगळाच आहे. मी आर्यनचे स्वभाव आधीमध्ये अशा काही ह्याच्यामध्ये मी अनुभवलेले आहेत ना, की तो प्रेमळ तर आहेच, त्यात प्रश्नच नाही आहे. पण जेव्हा पूर्ण आपण आपल्या मुलांसोबत राहतो त्यावेळेला आपल्याला कळतं. मला वाटतं की वडिलांपेक्षा आईला जास्त माहीत असतं, कारण ते जास्त राहतात. आणि आरू तर माझी पाठ सोडतच नाही. आणि मला सुद्धा तो सुट्टीच्या दिवशी असेल ना घरी, खूप छान वाटतं, मदत पण करतो, बोलतो चालतो पण, म्हणजे सगळं ते एखाद्याचं म्हणतात ना ऑरा खूप पॉझिटिव्ह असतो, तसा तो आर्यनचा आहे. असं आता आवरून वगैरे आलेला आहे. इथं पण बहीण भावांचं लागलेलं तू तू मी, ते काय तू माझं सॉक्स कुठं ठेवलं, त्यांना कुठं काय ठेवलं, हे चालूच असतं. आता जाताना म्हणलं किट्टोला की आज हा लवकर जातोय तर तू ज्या व्हॅनमधून जाते ना त्याच ह्याच्यातून घे. आता किट्टोला अकॅडमीपर्यंत रिक्षा आहे, पण म्हटलं की त्यातनंच तिथं थोड्याशा अंतरावर सोड. आता हा कुठं जाणार सेपरेट रिक्षा करून, हा घेऊन जातो म्हणली. आणि झालं तर काय, ते दोघांचं खटकलं. मग ते मला डोक्याला लय त्रास होतो. तुम्हाला मी गेल्या वेळेला सांगितलेलं की मला मानसिक त्रास करायचा झाला तर ही दोघं असतात का, ही दोघंच दोघात भांडतात आणि त्याचा त्रास मला होतो. का तर होतो, कारण कारण नसताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचा बाऊ करता म्हणून. असं होतं. ती गेली आणि त्याच्यानंतर मग मी घरातलं पूर्ण माझं जे काही बेसिक काम होते आवरली, चेंज केलं. कारण माझे तर दिवसाला 2-2, 3-3 गाऊन होऊन जातात. थोडं काय केलं की म्हणजे चेंज करायचं. कारण काय होतं की पाण्यात वगैरे इकडं तिकडं धांगडधिंगाची आमची कामं असतात. अशी शांततेत किंवा रुंदी लावून असं नसतं. एकदम हळू सावकाश असं काही कामं नसतात, स्पीडमध्ये असतात ना, त्यामुळे. असो, आता आज उंबरठा लेपन करणार आहे, कारण आज आहे अमावस्या. गुरुवार, पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवार आणि अमावस्या या ह्याला उंबरठा लेपन केलेलं सगळ्यात बेस्ट असतं. बाकी तर तुम्हाला रेग्युलरचं मी तुम्हाला शेअर केलेलंच आहे. बरं, मला कमेंट होती की हे दार आणि चौकट जी आहे ती तुम्ही कितीला घेतली. तर बघा, आता हे सगळं मिळून जर बघायला गेलं चौकटदार तर 40च्या पुढे काहीतरी बजेट आहे. आता बिल्डरनं आम्हाला जे दिलेली होती ती 25,000 ते 30,000 असं त्यांचं हे होतं. पण त्याच्यामध्ये वर जे लागतं ते आम्हाला सांगितलेलं बस, म्हणजे वरचं घालायला. कारण आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट साईन करतो त्यांचं ना, तर त्याच्यामध्ये ना दिलेलं असतं त्यांनी, हे एवढं एवढ्यापर्यंत असणार, कुठल्या रेटचं असणार, कुठल्या कंपनीचं असणार. तर तसं त्यांनी बोललेले होते सागवानी. पण तुम्हाला सांगू, मला नाही वाटत की एवढा मोठा दरवाजा हा 40,000मध्ये प्युअर सागवानी येईल.
म्हणजे जे आहे ते आहे मी बोलते बरं का. थोडं का होईना त्याच्यामध्ये भेसळ असू शकतं, कारण सागवान खूपच महाग आहे. अगदी छोटंसं देवघर घ्यायला गेलं तर किती प्राईज आहे बघा. मग 40,000मध्ये ही पूर्ण चौकट, ते दार वगैरे. आणि उंबरा आम्ही सेपरेट बसवलाय. उंबरा मात्र प्युअर सागवानी लाकूड जे आहे ना, ठोकळ्या टाईप आणलेलं होतं आम्ही. आणि म्हणलं बाकीचं काय भेसळ असो तर नसो, पण निदान उंबरा तरी आपल्याला प्युअर सागवानी पाहिजे म्हणून जवळजवळ 800 का 900चं असं काही तर ते तेवढंच आणलेलं होतं लाकूड. आणि मग ते सुतारानं आमच्या बसवलेलं होतं. पण मला जसा पाहिजे तसा बसवला नाही आहे तो उंबरा. मला असा पसरट पाहिजे होता. ते असा केला आहे उंचीला, आणि म्हणजे रुंदी कमी केली आहे आणि उंची जास्त करून ठेवलेली आहे. पण मला असा पसरट पाहिजे होता, जेणेकरून मी त्याच्यावर व्यवस्थित रांगोळी वगैरे काढू ह्या हिशोबानं पाहिजे होता. पण आता ते सुतार म्हणले की बाबा आमच्या हिशोबानंच आम्हाला बसवायला पाहिजे. ठीक आहे म्हणलं चला. आता आलेले होते आज फुलं काढायला. आता आरू तर लवकर गेलेला होता, त्यामुळे मी एकटीच आलेली होती वरती फुलं काढायला. फुलं भरपूर आलेली होती. ही आहे शेवंती. कालच्या फुलाने गोंधळ केला तर मला नाव आठवणं झालेलं होतं. ते रेग्युलर लहानपणापासून फुल बघत आले. हारामध्ये फुलं असतं, पण ते कधी-कधी होतं ना, की नावं आठवत नाहीत एखाद्याची. आणि भरपूर साऱ्या ताईंनी सांगितलं, की "ताई त्याला हे म्हणतात." तर खरंच तुमच्या मनापासून आभारी आहे. एखादा क्वेश्चन करावा आणि त्याचं उत्तर नाही मिळत असं होत नाही. आज फुलं तर सगळी तोडली. हे बघा मी स्पीडमध्ये व्हिडिओ टाकते, त्यामुळे तुम्हाला वाटतं, की बाई ही ओरबडल्यागत फुलं तोडते. मी फुलं सावकाशच तोडते ताईंनो. माझा व्हिडिओ स्पीडमध्ये असतो. आणि आता कमेंट असतात की 10-10 नसलं की कशी पण ओरबाडते वगैरे, तर नाही, ते स्पीडमुळं तसं दिसत आहे. खाऊच्या पानाचा वेल बघा खूप सुंदर आलेला आहे. म्हणजे मला पाहिजेल होतं म्हणजे हेच एक, की विचार केला सगळं आहे, एवढं एकच नाही आहे आणि रेग्युलर रोज मी आता खाऊची पानं म्हणजे मंगल कलशाला वापरू शकते. तोपर्यंत आलेलं होतं खाली पार्सल. खाली आले, पार्सल घेतलं. हे काय आहे? तर हे आहे बेडशीट. मला ना अशा मोठ्या फ्लॉवरमध्ये ना बेडशीट पाहिजे होतं. आपल्या घरात बघायला गेलं तर जास्तीत जास्त व्हाईट कलरचे आहेत आणि ते कसं 2 दिवसा झालं की तिसऱ्या दिवशी धुवायला टाकावं लागतं बेडशीट. म्हणून म्हटलं थोडंसं असं मळ खपावं आणि दिसायला पण थोडंसं असं छान दिसावं डोळ्याला वगैरे. ते असं तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओमध्ये की 3D टाईप आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेन, अंतरलेलं पण आहे. पण तोपर्यंत म्हटलं की चला आता पहिला देवपूजा जी आहे ती करून घेऊया. आणि आज अमावास्या पण होती आणि मंगळवार पण आहे. मग मंगल कलश जो आहे तो तर आपला असतोच. मी तर रेग्युलरच हे करते, पण आज कुंचन पण भरायचा होता. वरची फुलं केवढी निघाली बघा, एवढी निघाली. गुलाबाची फुलं काल किट्टूनं तोडून काही घेऊन गेलेली होती. मी विचार केला आज म्हटलं मंगळवार आहे, उपयोगाला येतील. तर ही म्हणजे ना 5-6 फुलं काढून घेऊन गेलेली होती तिच्या ह्याच्यामध्ये अकॅडमीमध्ये. तिला बाकी काय लागत नाही, उगीच ते हातात घ्यायचं, बघायचं. कारण तिला पहिल्यापासून लहानपणापासून ना गुलाब खूप आवडत होते. कुठल्या लग्नाला गेलं तिथं गुलाब जर असेल, ते वाटत होते बघा पूर्वी गुलाबं काही लग्नात नाही तर ते मागून घ्यायचे 2-2, 3-3 किंवा इतरांना दिलेलं पण घ्यायचे. एवढं तिला गुलाब आवडतं. असो. मला काल कमेंट आल्या, की "आर्यन काम करतोय म्हणून तुम्ही त्याला लावताय. बिचारा तो किती राबतोय वगैरे." तर तुम्हाला एक खरं सांगू, आपल्या आईला, वडिलांना, बहिणीला किंवा आपल्या घरातलं काम करणं म्हणजे त्याला विनाकारण राबणं असं होत नाही, लक्षात ठेवा. त्यांना अंगाला वळण राहिलं पाहिजे. तो जर आता मला मदत केला, प्रत्येक गोष्ट माझ्याकडून जो शिकला, तर उद्या त्याची बायको आल्यानंतर तो करणार आहे. अन्यथा अशी खूप मुलं आहेत, की आधीच लहानपणापासून आईनं माझं एकुलते एक आहे किंवा माझा मुलगा आहे, त्यानं हे काम करायला नको, ते काम करायला नको, अशी जी मानसिकता बनवलेली असते ना, पुढे जाऊन त्या बायकांना खूप त्रासदायक जातं. आयांना काय नाही, आया राहतील निवांत. पण बायकांना खूप त्रासदायक जातं आणि मग ती प्रत्येक गोष्ट करताना कमीपणाची जी भावना असते पुरुषांमध्ये, ते जास्त प्रमाणात येते. ही त्या आयांमुळेच येते. कारण मी काही ठिकाणी बघितलेलं आहे, की आता विषय निघाला म्हणून सांगते. आता ती कमेंट आली म्हणून सांगते, की त्याला शिक्षणाचे वगैरे हे करू द्या. तर घरातली 2 कामं आपल्या आईला करू लागल्यानंतर मला वाटत नाही, की काही शिक्षणावर परिणाम होईल किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष वगैरे होईल. ही आपली मानसिकता आपणच अशी बनवलेली आहे, की घरातली कामं लावली म्हणजे त्यांच्या शिक्षणाकडे, करिअरकडे दुर्लक्ष होईल. हे साफ चुकीचं आहे. जर एखादा व्यक्ती स्वतः कष्ट करून स्वतःचं शिक्षण पूर्ण करत असेल, तर लक्षात ठेवा, की त्याच्यामध्ये किती क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी कधी-कधी परिस्थितीमुळे बनते किंवा कधी-कधी आई-वडील स्वतःच करायला लावतात मुलांना. आणि आपण काय करतोय, आपण घरातल्या कामाला सुद्धा करताना म्हणते, की "अरे, त्याचं शिक्षण आहे, करिअर आहे वगैरे." तर ह्या गोष्टी खरंच बदला. कारण समाजामध्ये ना असे काही पुरुष आहेत ना, त्यांना सहज जरी बायकोने एखादं काम सांगितलं, तर "हे माझं काम आहे का? हे मी करायचं का? हे माझं काम नाही, हे तुझं काम आहे." वगैरे असं हे केलं जातं. म्हणजे
तो प्रकार आपल्याला तर मला तर नको आहे बाबांनो. आज आर्यन मला प्रत्येक गोष्टीत मदत करतो. अगदी तुम्ही बघितलेलं आहे, साड्यांना पिना लावणं, निर्या करणं, घरातली सगळी कामं करतोय. तोच पुढं जाऊन त्याच्या बायकोसोबत सुद्धा तो तसंच करणार आहे, तेच वागणार आहे. तेव्हा नाही म्हणणार तो हे माझं काम नाही आहे वगैरे. तर हा पुढचा दूरदृष्टिकोन जो आहे तो बघून आपल्या मुलांना खरंच सांगते सगळं लावा. आणि घरात आपण थकतो, दमतो, आपण एकट्यानंच करायचं आणि मुलांनी नाही करायचं, मदत करायला यायची नाही. आणि पुढे जाऊन भविष्यात म्हणायचं की पोरं जीव जाणत नाही आहेत किंवा पोरं आम्हाला काही मदत करत नाही आहेत आणि आम्ही किती दिवस करायचं. हे आपले कर्माची फळं आपल्याला पुढे जाऊन मिळतात. म्हणून बॅलन्स ठेवून लाईफ जगा. चला, आज भरपूर दिवसातून ना कुंचन भरत आहे. आता कुंचन भरायचं म्हणलं तर कमीत कमी 10 ते 15 मिनटं. पण तुम्हाला जर इथं स्तोत्र मंत्र म्हणत जर तुम्हाला कुंचन भरायचा असेल तर तुम्ही एकीकडे जे पुस्तक असेल किंवा तुमचं पाठ असेल तर ठीक आहे, नसेल तर नामस्मरण करत उशिरापर्यंत हळूहळू एक 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 वस्तू टाकत नुसतं तुम्ही महालक्ष्मीचं जरी नाव घेऊन जरी तुम्ही कुंचन भरला तरी ती तुमची मोठी चांगली सेवा होते. आणि ज्या ताईंना कुंचन घ्यायचा असेल त्यांना सांगेन, सुनेत्रा लाईफस्टाईल जे आहे तिचं व्हिडिओ बघा, तिचं चॅनल बघा. ती स्वतः कुंचन जे आहे ते देत असते. बऱ्याच जणांना दिलेलं आहे. आता मला ज्या ताईने दिला ना तो प्रॉब्लेम काय झाला, नंबर काढायला सांगते मी. तर खूप प्रयत्न केल्यानंतर मला त्या माझ्या व्हिडिओमध्ये मिळाला. पण एकदा मी दिल्यानंतर सगळ्यांच्या तक्रारी अशा आल्या की ते कॉल रिसीव्ह करत नाही आहेत किंवा WhatsAppला रिप्लाय वगैरे देत नाही आहेत. आणि आता माझ्याकडे पण ना मोबाईलमध्ये जर बघायला गेलं तर 10,000 ताईंची लिस्ट आहे. मग त्याच्यामधनं नंबर शोधून काढून आता पुन्हा देणं पॉसिबल होत नाही. पण जो माझा तो व्हिडिओ आहे ना ज्याच्यामध्ये मी कुंचन आल्यानंतर नंबर दिलेला आहे, पण त्या नंबरला प्रॉब्लेम आहे की लागत नाही, अशा कंप्लेंट आहेत. आता मला सांगा मग मी त्यांचा नंबर कसा द्यायचा? त्याचं ताई माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी मला नंबर द्यावा किंवा इथं ऑडियन्सला तुम्ही खाली तुमचा नंबर शेअर करा. कारण भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट आहेत की आम्हाला नंबर पाहिजे आणि जे मी दिलेलं आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट होत नाही. मग त्या आणि तक्रारी वेगळ्याच. आज बऱ्याचशा गॅपनंतर या फुलामध्ये तुम्हाला देवघर दिसलं असेल. नाही तर आत्तापर्यंत ओन्ली जास्वंदी जी आहे तिने भरलेलं असायचं. पण आता मी जसं तुम्ही पाहिलं कटिंग पण केलेलं आहे. आणि पावसाळ्यात काय कोणास ठाऊक आता ना त्याला बहर जो आहे तो कमी झालेला आहे बरं का. म्हणजे पूर्वी जो होता तो बहर जास्त होता. अख्ख्या उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला फुलं दाखवलेत, झाड पूर्ण लककलेलं असायचं. आणि आता पावसाळ्यामध्ये ना झाडाला कळी जी आहे ती कमी प्रमाणात आहे. काय असेल आता निसर्गाच्या ह्यानं, म्हणजे म्हणतात ना की बऱ्याच जणी म्हणतात फुलंच येत नाहीत. बघा, हवा माती वगैरे ह्याचा तर परिणाम असेलच. पण मी घेतलेला पण अनुभव सांगते, ऋतूनुसार ना त्याला कळी येते, फुलं येतात. म्हणजे त्यांचं ते निसर्गचक्र कसं आहे माहीत नाही आहे. पण त्याला ते निसर्गाने एक देण दिलेले आहे. त्यामुळे आपण कितीही काही करा, कळी आणायची म्हटलं तरी येणार नाही आणि तुम्ही काही न करता सुद्धा येणार आहे. त्यामुळे ते निसर्गावरती बऱ्याचशा गोष्टी सोडून द्या. आता गुलाबाचा सुद्धा वर तुम्ही बघू शकता बहर पूर्ण कमी झालेला आहे. पूर्ण जास्वंदीचा पण कमी झालेला आहे. आणि गलाडा जो आहे ना तो यायला लागला आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये गलाडा म्हणजे काय, ते पांढरं फुल, त्याला आम्ही गलाडा म्हणतो, काही जण शेवंती म्हणतात. तर तो आता एवढ्या मोठ्या प्रमाणात यायला लागला आहे ना, कारण का तर त्याचा हा सीझन आहे. असं आणलेले आता बेडशीट जे आहे ते काय न हाताळता मी तर बसत नाही आहे. एखादी गोष्ट नवीन आली की पहिला वापरलेले म्हणजे वापरून ते कशी आहे काय आहे बघितल्यानंतर हे होतं. यावेळेला ना बेडशीट मागवताना मी अशा पूर्ण प्लेन नाही मागवल्या, याला इलास्टिक आहे पूर्णपणे. आणि कलर मला घेताना ना असा घ्यायचा होता, तर याच्यामध्ये कलर भरपूर शेड आहेत बघा. तर मला जो कडचं आता फर्निचर आहे ना किंवा आपलं जे वुडनचं फर्निचर आहे त्याला जे लावलेलं सनमायका त्याला पण मॅच व्हायला पाहिजे होतं. आणि थोडासा व्हाईट कलर पण द्यायचा होता, थोडासा ब्राऊन कलर पण द्यायचा होता. म्हणजे का तर या रूमला सूट झालं पाहिजे. आता वरती जे आहे ते वॉलपेपर वेगळा आहे, बाकी फर्निचर तर आपल्याकडे 2च कलरचं बनलेलं आहे, एक व्हाईट आणि एक वुडन कलरचं. पण तुम्ही कधीही घरात पडदे सिलेक्ट करताना, बेडशीट सिलेक्ट करताना अशा करा की जे तुमचे फर्निचर किंवा तुमचं इतर जे काय असेल त्याला मॅच होईल. आणि आता मग ते दिसतंय वेगळं, हे दिसतंय वेगळं आणि मग ते सगळं मिक्स मॅच केलं तर अवघड होऊन जातं. मलाही कधीपासून कळायला लागलं. आधीच्या घरापासून मला कमेंट भरपूर यायच्या की ताई तुझे पडदे वेगळेच आहेत, तुझ्या घराचा कलर वेगळाच आहे. तिकडं कसं कलरफुल सगळं होतं, सगळं कलरफुल, एक धड काही नव्हतं. पण आता इकडं जसं बांधल्यानंतर आपण विचार करतो की बाबा एकदा आपण घ्यायचं आहे तर खूप गोष्टी घ्यायच्या. म्हणून फर्निचरमध्ये सुद्धा मी कलर टाकताना एवढे कमी टाकलेले आहेत ना की ह्याच्यामध्ये कुठलाही भडक कलर नको म्हणलं. आणि होता होईल तेवढं ऑफ व्हाईट किंवा व्हाईट असं कॉम्बिनेशन ठेवलं होतं. पण शेवटी कलरला मार खाल्लाच तुमच्या दादाने की घरामध्ये ना पिवळा कलर आणि भगवा कलर जो आहे तो त्यांनी त्यांच्या जबरदस्तीने ॲड केलेला आहे. आता पुन्हा तोपर्यंत दुसरं पार्सल आलेलं होतं.
आणि ह्या पार्सलचे मेसेज दादाला येतात. दादा म्हणतात, "काय ऑर्डर करत असते तू नेमकं? सतत मला मेसेज येत असतात, की आज हे डिलिव्हरी झालं, ते डिलिव्हरी झालं." असं छोट्या-मोठ्या गोष्टी लागतात, तेच मी ऑर्डर करते. मी माझ्यासाठी किंवा इतर ह्याच्यासाठी करत नाही. हे कशासाठी घेतलंय, तर हे मला बाथरूममध्ये करायचं होतं. बरं, बेडशीट जी आहे ती जवळ-जवळ 300 ते 350 च्या आसपास बेडशीट मला घरपोच मिळालेली आहे. आणि हे जे आहे हे स्टँड नाही आहे, याला काय म्हणायचं आता ते नाव वाचलेलं नाही मी. आपलं दिसलं लगेच ऑर्डर केलं. बाथरूममध्ये मागवलेलं आहे. पूर्णपणे भिंतीला हँग होतं. म्हणजे खिळा-मुळा नको. किचनमध्ये सुद्धा तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता. फक्त जड काही जास्त ठेवायचं नाही. कारण मी पहिल्यांदा मागवले, मला काही अंदाज नाही. आता हे मी ठेवणार, बसतंय का, जड किती ते कपॅसिटी आहे वगैरे बघून मग मी तुम्हाला सांगेन. असं चला त्याच्यानंतर घरातली कामं सगळी आवरून घेतली. या व्हिडिओचा इथं सेंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.